तुमच्या मनामधली जी मानसिकता आहे ना, ही दुय्यम वागणुकाची मानसिकता आहे ना, ही इथं वरती वाचल्यावर तुमची दुय्यमपणाची वागणुकाची कमीपणाची वागणूक देणार आहे तुम्ही. बोलण्याची भाषा आहे त्यांच्याची तुम्हाला याचा राग आलेला आहे का? आम्ही म्हटलं खाली बसा म्हणून खरा राग तो आलेला आहे. हे वरती चढून यायचं काय याचा राग आलेला आहे तुमच्या डोक्यात. त्याच्यामुळे तुम्ही शेतकरी हे करतात काय? अहो काय कशाला रागायचं नाही म्हणजे तुम्ही कशाचं समर्थन करतात? काहीतरी नाही काय हे आम्हाला ही जी हे तुमच्या मनामधली जी मानसिकता आहे ना, ही दुय्यम वागणुकाची मानसिकता आहे ना, ही इथं वरती वाचल्यावर तुमची दुय्यमपणाची वागणुकाची कमीपणाची वागणूक देणार आहे तुम्ही. अहो नाही मग तुम्हाला सांगितल्यानंतर काय तुम्ही शेतकरी पंचनामे नाही चालू म्हणून सर्वजण आलेले. आम्ही कशाला इथे आलोय? मग 5 वाजता तुमची मीटिंग आहे, आम्ही आलोय कशाला? पंचनामे झाले पाहिजे म्हणून सांगायला आलेलो आहे. आणि मग पंचनामे सांगायला आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कृषी अधिकाऱ्याला बोला म्हटलं, तुम्ही आम्हाला उलट सांगता काय? 5 वाजता मी मीटिंग बोलवली. अहो आम्ही कशाला आलो इथं? तुमची काय मीटिंग? तुम्ही मीटिंगला बसून देणार आहे का तुम्ही? आम्ही वाद घालायला आलोय का? काय चालू म्हणजे कोणी सुरुवात केली? मग सुरुवात कोणी केली? अरे बाबा नीट बोलायचं. मला माझ्या आयुष्यात मला हे माझ्याच्यानी कोणी शिकवलं नाही का एखाद्या अधिकाऱ्याशी अजूनपर्यंत या तालुक्यातील का ओरडतात ते? पंचनामे नाही झाले म्हणून कुठं चालू झाले? आता तुमचं बोलणं कसं आहे ते सांगा ना. आता मग हे कसं बोलणं तुमचं सांगा ना. विरोध झाले ना. अरे काय बोलताय ते तुम्ही? काय टॉर्चर? अहो हे शेतकरी टॉर्चर नाही. अहो मारायला लागले शेतकरी. त्याच्यावर काय टॉर्चर? तुमचा पगार चालू आहे. तुम्हाला पगार चालू आहे. तुमचा पगार चालू आहे. आज शेतकरी उद्ध्वस्त आले. शेतकऱ्याची बाजू घ्यायची. तुम्ही सांगताय मी टॉर्चर राहतो. अरे काय टॉर्चर राहतंय? तुम्ही तुम्हाला बसल्या पगार चालू आहे. या शेतकरी उद्ध्वस्त आलाय. आता जर कळवलं असतं, पहिले जर कळवलं असतं ना तुम्ही पंचनामे करायला पाहिजे. आणि पाऊस पडला नाही. पाऊस पडला नाही हे तुम्ही कळवताय. पाऊस पडला नाही आम्हाला बाकीचं माहित नाही. तुम्ही पंचनामे सरसकट. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मी म्हणत होतो ही जी काही आपल्याला पायरी दिलेली आहे, ही पायरी यांनी या ठिकाणी मुद्दाम करून दिलेली आहे. काय का 2 मिनिटं
का जाणीवपूर्वक वरती बसून मला या ठिकाणी किंवा आलेल्या लोकांना कमीपणा दाखवायचा आणि कमीपणा दाखवत असताना आज तो या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला त्याचा प्रत्यय आलेला आहे का या तहसीलदारांनी या ठिकाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याच्या करता ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगायला लागत होतं, शासनाकडे आदेश पाठवायला लागत होते, ते दुर्दैवाने झाले नाहीत. परिणाम स्वरूप या ठिकाणी तालुका या ठिकाणी अतिवृष्टीतून या ठिकाणी वगळला होता. त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर काही का होईना त्याच्यात या ठिकाणी सामील झाला आणि हा सामील झाल्यानंतर देखील आज आपण सर्व शेतकरी पंचनामे सरसकट करा हे सांगण्यासाठी इथं येत असताना देखील यांच्या स्वतःतला जो काही गुर्मी आहे, एकेखोरपणा गुर्मी जी आहे ती गुर्मी आज या ठिकाणी दाखवतात. आज या ठिकाणी या तहसीलदारांचा निषेध करतो आणि हजार शेतकरी प्रत्येक पंचनाम्यामध्ये बसले पाहिजे. उद्याला सकाळी तुमचा तलाठी कृषी अधिकारी यांनी सगळ्यांनी पंचनामे करायचे. आणि तुम्हाला मी हे पण गावाचं नाव सांगा फील्डवर. मला मुख्य सचिव असतो तसं ह्या तालुक्याचे मुख्य सचिव तुम्ही आहात. ऐकून घ्यायची यांची मानसिकताच नाहीये. राजाभाऊ यांची मानसिकताच नाहीये ऐकून घ्यायची. आपण हे सांगायला आलोय ना, ऐकून घ्यायची मानसिकताच नाही यांची. ऐकून घ्या, बसून घ्या, बोलू हेच बोललो मी पण. या तालुक्यातील